नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. मुलांनो, कविता 5वी व्यायामाचे महत्त्व या कवितेचा हा दुसरा भाग आपण पाहत आहोत. आज आपण प्रश्नोत्तर बघत आहोत. नाउ इट्स युअर टाइम. तुमच्याकडे वर्कबुक असतील ती घेऊन तुम्ही बसला आहात. चला तर मग मी 2 मिनिटाचा वेळ तुम्हाला देते. कविता संपूर्ण वाचायची आहे. मला वाटतं कवितेचं वाचन झालं असेल. आता आपण प्रश्नांकडे वळूया. नमुना 1 मधला प्रश्न पहिला अ आहे. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला भाग आहे आकृतिबंध पूर्ण करा. त्यातलं पहिलं आहे आरोग्यदायी मित्र. आता आरोग्यदायी म्हणजे आरोग्य देणारा मित्र कोण आहे? तर कोणाची कविता आहे, कशासाठी लिहिलेली आहे? काय बरं उत्तर असेल याचं? व्यायाम. दुसरा भाग आहे ध्यानी ठेवावे सूत्र. कसलं सूत्र आपण ध्यानी म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे, सूत्र म्हणजे नियम. काय लक्षात ठेवलं पाहिजे आपण? तर उत्तर आहे व्यायाम आरोग्यदायी मित्र. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे व्यायामाविण काय विकारी होते असे कवी म्हणतो. म्हणजेच व्यायाम नाही केला तर विकारी किंवा त्रास देणारे असं काय होतं? तर उत्तर आहे व्यायामाविण सात्विक भोजन विकारी होते असे कवी म्हणतो. कारण जेवण आपण साधं जेवतो, पण जर व्यायामच केला नाही त्याचं पचन होणार नाही आणि मग आपल्याला त्रास होतो. आणि म्हणूनच सात्विक भोजनाबरोबर व्यायामाची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणून उत्तर आहे व्यायामाविण सात्विक भोजन विकारी होते असे कवी म्हणतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे व्यायामामुळे माणसाचे आयुष्य कसे होते? कसे होत असेल बरं? दीर्घायुष्य मिळतं, बरोबर. मग उत्तर असं असेल व्यायामामुळे माणसाचे आयुष्य दीर्घ असे होते किंवा व्यायामामुळे माणसाला दीर्घायुष्य प्राप्त होते असं लिहिलं तरी चालणार आहे. कृती 2 आकलन कृती. कौसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. मला वाटतं टेक्स्टबुक सुद्धा तुमच्या समोर असेल. बघा, मी 2 मिनिटाचा अवधी देते तुम्हाला. उत्तरं शोधायची आहेत आकलन कृतीची. मला वाटतं एव्हाना ओळी मिळाल्या असतील. चला, पहिला भाग आहे कौसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. त्यातला पहिला प्रश्न आहे व्यायामहीना पित्त डॅश वायू जर्जर करीती अत्यंत. आणि कौसात दिलंय सर्दी, पडसे, ज्वर आणि कफ. योग्य उत्तराला तुम्ही अंडरलाईन केलं असेल आणि उत्तर आहे कफ. दुसरा प्रश्न आहे त्यातला आळस डॅश मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आणि कौसातल्या जागा दिलेल्या आहेत सखा, दुश्मन, वैरी आणि सोबती. ह्यातलं योग्य उत्तर तुम्ही शोधलं असेल. उत्तर आहे वैरी. आता कृती 2 मधील दुसरा भाग आहे शब्द समूहांबद्दल एक शब्द चौकटीत लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे आरोग्य देणारी.
आरोग्य देणारी म्हणजे आरोग्यदायी, आणि ईवर रफार नाही आहे, तर य आरोग्य दा आणि यज्ञातला त्याला दुसरी वेलांटी ई, आरोग्यदायी असं उत्तर येईल. प्रोनाऊन्सिएशन करताना, उच्चारण करताना ई ऐकायला येतो, पण तो ई नाही लिहायचा आहे. कळलं? दुसरं आहे विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती. तर शरीरामध्ये अशी कुठली शक्ती आहे जी विरोध करते? तर ती आहे प्रतिकार शक्ती. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कृती तिसरी, कवितेतील शब्दार्थ. त्यातील पहिला प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. मुलांनो, ज्यावेळेला आपण कविता शिकत होतो त्यावेळेला मी तुम्हाला हे शब्दार्थ नोट डाऊन करा टेक्स्टबुकमध्ये असं सांगत होते. त्यानंतर कविता शिकवून झाल्यानंतर पुन्हा एकदा जेवढे जेवढे शब्दार्थ होते तेवढे सारे शब्दार्थ मी दिले होते. बरोबर आहे? तरी पुन्हा सांगते, ह्या प्रश्नामध्ये परीक्षेत कुठलाही शब्द दिला जातो, सगळ्या शब्दांची उत्तरं किंवा अर्थ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहिला आहे उपाधी. उपाधी म्हणजे पदवी. दुसरा प्रश्न आहे आरोग्य. आरोग्य म्हणजे स्वास्थ्य. तिसरा आहे आळस. आळस म्हणजे सुस्ती. चौथा आहे सात्विक. सात्विक म्हणजे शुद्ध किंवा पवित्र. आता प्रश्न चौथ्याकडे आपण जाऊया, काव्य सौंदर्य. त्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे, व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. मुलांनो, हे स्वमताचं आहे, म्हणजे काव्य सौंदर्य. तुम्ही जी कविता अभ्यासली आहे त्या कवितेमध्ये तुम्हाला काय समजलेलं आहे व्यायामाचं महत्त्व ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. मी मॉडेल आन्सर म्हणून माझा आन्सर मी इकडे सांगते तुम्हाला. शरीर आणि मन निकोप राहण्यासाठी व्यायामाची अत्यंत गरज आहे. व्यायाम केल्यामुळे आपले स्नायू हे तंदुरुस्त राहतात आणि शरीरातलं रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं होऊन आपली प्रकृती ठणठणीत राहते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार येत नाही. म्हणजेच काय, तर आपलं आरोग्य उत्तम असं राहतं. व्यायाम केल्यामुळे शरीरामधली जी अनावश्यक चरबी आहे याचं प्रमाण कमी होऊन आपल्या अंगामध्ये तरतरी येते आणि स्वावलंबनाची वृत्ती आपल्या अंगी बाणते. अशा प्रकारे व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं म्हणजे व्यायाम आपला आरोग्यदायी मित्रच आहे. अशा प्रकारे तुम्ही व्यायामाचं महत्त्व तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कविता पुन्हा एकदा वाचायची आहे जेणेकरून आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लगेच मिळत जातील. वेळ आहे तुमच्या वाचनाची.
मला वाटतं तुमचं वाचून झालं असेल. आपण प्रश्नांकडे वळूया. प्रश्न 1 ब नमुनाकृती दुसरी आहे. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. मी 2 मिनटं देते. यांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत आणि मग आपण डिस्कस करूया ती, किंवा चेक करून बघूया बरोबर आहेत की नाही ते. चला तर मग उत्तरं तुम्ही शोधली असतील. पहिला प्रश्न आहे त्यातला, आकलन कृती 1 मधला पहिला आहे, चूक की बरोबर ते लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, व्यायामाने स्नायू अशक्त होतात. मुलांनो, अशक्त म्हणजे कमजोर. व्यायाम केल्यामुळे आपले स्नायू कमजोर होतात का? नाही. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. मुलांनो, कुठल्याही प्रकारे टिकमार्क करू नका. तर चूक किंवा बरोबर अशा प्रकारे प्रश्न विचारला आहे तर उत्तर पण त्याच अनुषंगाने देणं गरजेचं आहे. बरोबर नाही ते तुमचं गुण कमी केले जातील. तर तिथे तुम्ही उत्तर लिहायचं आहे चूक शब्दात लिहायचं आहे. दुसरं आहे, व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते. आता प्रतिकारशक्ती म्हणजेच काय, तर शरीरामध्ये असलेली विरोध करणारी शक्ती. व्यायाम केल्यामुळे शरीरातली विरोध करणारी शक्ती वाढते का? तर हो, नक्कीच वाढते. म्हणून आपलं उत्तर आहे बरोबर. मला वाटतं तुमची उत्तर सुद्धा बरोबरच असतील. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. उत्तरे लिहा. त्यातलं पहिलं आहे, सहज अन्नपचन होण्याचं कारण. आपलं अन्न पचन, आपण जे जे खातो ते पचतं. का बरं पचतं? ह्याचं कारण एका शब्दामध्ये आहे. लक्षात आलं उत्तर? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे व्यायाम. आपल्याला एका शब्दातच विचारलंय म्हणून तितकंच उत्तर लिहिणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे, व्यायामाविणं सात्विक भोजन होते. कसे होते? व्यायामाविणं म्हणजे व्यायामाशिवाय. जेवण सात्विक म्हणजे साधं असेल तरी सुद्धा भोजन व्यायामाशिवाय काय होतं, म्हणजे व्यायाम केला नाही तर भोजन काय होतं आपल्या शरीरासाठी? उत्तर आहे विकारी. बरोबर, कारण विकार म्हणजे आजार आपल्यामध्ये पसरत असतात. केवळ नुसतं खाण्याचं काम केलं आणि व्यायामच झाला नाही तर आपल्याला विकार होतात. म्हणून उत्तर आहे विकारी. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा. प्रश्न आहे, सर्व प्रकारे सर्व ठिकाणी कोणाला वैरी मानावे असे कवी म्हणतो. वैरी म्हणजे कोण? दुश्मन. तर आपला वैरी कोण आहे? काय कवितेमध्ये सांगतायत राष्ट्रसंत? आपल्याला काय संदेश देत आहेत? तर उत्तर आहे आळस. बरोबर ना? मग उत्तर लिहिणार कसं? तर सर्व प्रकारे सर्व ठिकाणी आळसाला वैरी मानावे असे कवी म्हणतो. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. पुन्हा मी 2 मिनिटं तुम्हाला देते आहे. पटकन उत्तरं शोधायची आहेत आणि मग आपण उत्तराकडे वळूया. मला वाटतं नजर फिरवल्यानंतर तुम्हाला उत्तर नक्कीच मिळालं असेल. चला तर मग आपण रिकाम्या जागा बघूया. पहिलं आहे, व्यायाम आरोग्यदायी डॅश हे ध्यानी ठेवावे सूत्र. कुठलं सूत्र ध्यानी ठेवलं पाहिजे? तर उत्तर आहे मित्र. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. म्हणजे आपल्या आरोग्याचा मित्र आहे व्यायाम, हे सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं आहे, व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती डॅश प्रवृत्ती.
आणि उत्तर आहेत परावलंबनाची, स्वावलंबनाची, रोगराईची आणि आजाराची. उत्तर आहे स्वावलंबनाची. ठीक. आता कृती 3 कडे वळूया. कवितेतील शब्दार्थ. त्यातला पहिला प्रश्न आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. त्यातलं पहिलं आहे दीपन. दीपन म्हणजे ज्वलन किंवा पेटणे. यातला कुठलाही अर्थ तुम्ही लिहिला तरी तो बरोबर आहे. दुसरं आहे स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे प्रेरक शक्ती, प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे स्फूर्ती. तिसरं आहे जर्जर. जर्जर म्हणजे त्रस्त किंवा पीडित. दीर्घायू म्हणजेच प्रदीर्घ जीवन, भरपूर आयुष्य असा त्याचा अर्थ आहे. आता कृती 4 दिलेली आहे काव्य सौंदर्य. त्यातला पहिला प्रश्न विचारलेला आहे व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची या पंक्तीतील तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. बघा, तुमच्याकडे वर्कबुकमध्ये सुरुवातीला कवितेचा अर्थ दिलेला आहे. त्यातून तुम्ही तो अर्थ बघायचा आहे आणि तुमच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्हाला कविता शिकवत असताना त्या कवितेच्या मधले कठीण शब्द आहेत, त्या कठीण शब्दाचे शब्दार्थ मी सांगत होते, तुम्ही ते लिहूनही घेतलेले आहेत. त्या योगे तुम्ही स्वतःचं उत्तर लिहिलं तरी त्या उत्तराचं स्वागत आहे. आता आपण मॉडेल आन्सर बघूया. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची याचा अर्थ काय असेल तर व्यायाम केल्यामुळे रक्तव्यवस्था निकोप होते, अंगामध्ये उत्साह संचारतो, शरीराला तरतरी येते. व्यायाम केल्यामुळे स्नायू बळकट होतात आणि त्यामुळे कोणतंही काम करण्यामध्ये आपल्याला आळस येत नाही. उलट अंगामध्ये स्फूर्ती वाढते आणि कार्य करण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असते, ऊर्जा मिळत असते. हा त्याचा अर्थ इथे अभिप्रेत आहे. ठीक. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मुलांनो, हा रसग्रहणाचा 8 गुणांचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे. आता तुम्हाला लिहायचंय, याचं कारण सांगते. हाच रसग्रहणाचा प्रकार 10वीला सुद्धा असा लावलेला आहे अभ्यासाला आणि त्यामुळे आम्ही आमच्या शब्दात देण्यापेक्षा तुम्ही तो तुमच्या शब्दात लिहिणं अपेक्षित आहे. कारण तुम्ही स्वतः जर मेहनत करून हे उत्तर लिहिलं तर तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे लिहू शकाल असं मला वाटतं. उत्तरं कुठून घ्यायचं, काय घ्यायचं ह्याच्या सगळ्या टेक्निक्स अगदी छोट्या छोट्या टिप्ससह मी तुम्हाला देते. ठीक आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा पाठ्यपुस्तक, टेक्स्टबुक समोर ठेवायचं. चला तर मग आता शोधायचं कसं आणि प्रश्न काय आहे त्याबद्दल मी सांगते. प्रश्न दुसरा, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. त्यातला पहिला प्रश्न आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. आता तुमच्याकडे समोर टेक्स्टबुक आहेत. बघा बरं कवी कोण आहेत सुरुवातीला लिहिले. तर काय उत्तर लिहिणार तुम्ही? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. बरोबर. आता खालच्या मुद्द्याकडे या. हातामध्ये पेन्सिल घ्या आणि अंडरलाईन करत जा टेक्स्टबुकमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल. प्रस्तुत कवितेचा विषय. प्रस्तुत कवितेचे कवी याला 1 गुण आहे. प्रस्तुत कवितेचा विषय याला सुद्धा 1च गुण आहे. मुलांनो, जिथे आपण पाठाचा किंवा कवितेचा आपण जे इंट्रोडक्शन पार्ट बघतो, परिचय, त्या परिचयामध्ये शेवटची ओळ, शेवटच्या 1 किंवा 2 ओळी या पाठाचा किंवा कवितेचा विषय असतो. चला तुम्ही तिकडे जा बरं. आणि तसंही आपण कविता शिकलेलो आहोत. त्यामुळे या कवितेचा विषय काय आहे तर व्यायामाची महती. ही कविता कशासाठी लिहिलेली आहे संत तुकडोजी महाराजांनी तर तो त्यांचा विषय असेल. मग आपण आपल्या शब्दात लिहू शकतो की व्यायामाची महती जनमनावर बिंबवणे हा कवितेचा विषय आहे.
हे लिहिलं, असं जरी लिहिलं तरी 1 गुण तुम्हाला मिळतो. किंवा पाठ्यपुस्तकामध्ये जसंच्या तसं दिलेलं आहे तेचच्या तेच तुम्ही त्या खालची शेवटची ओळ उतरून काढली तरी चालणार आहे 1 मार्कासाठी. आता पुढचा तिसरा प्रश्न जो आहे, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ. मग ह्याच्यामध्ये एखादी काव्यपंक्ती दिली जाते आणि या काव्यपंक्तीचा तुम्हाला अर्थ विचारला जातो. त्यासाठी 2 गुण आहेत आणि त्यासाठी तुम्हाला कवितेमध्ये असलेला भावार्थ इथे बघणं जरुरी आहे. आता बघूया काय दिलेलं आपल्याला. व्यायामे जडत्व जाई दूर, व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. याचा अर्थ असा आहे, आपण आता हा शोधायचा कुठून, तर मी तुम्हाला सांगितलं तुमच्या वर्कबुकमध्ये तो पॅरेग्राफ किंवा ते चरण किंवा तो स्टांजा बघायचा आणि तिथून तुमच्या शब्दामध्ये लिहायचं. तर आता ते साधारणपणे कसं असेल, तर आपण व्यायाम नियमितपणे करायला हवा. योग्य व पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजेच स्थूलपणा वाढला जातो. नियमित व्यायामामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडोल होते. तसेच आळस दूर होऊन अंगामध्ये तरतरी म्हणजेच उत्साह येतो. संत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्ताशी संबंधित विकार दूर होतात आणि आपले आयुष्य वाढते किंवा आयुष्यमान वाढते, असं उत्तर इथे अपेक्षित आहे. कळलं आता हे उत्तर कुठून घ्यायचं ते? तुमच्या वर्कबुकमध्ये जो स्टांजा आहे त्याचा अर्थ दिलेला आहे तिथून हे उत्तर घ्यायचं आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. हा प्रश्न 2 मार्कांसाठी आलेला आहे. मुलांनो, ह्यासाठी तुम्ही कवितेच्या अर्थातनं प्रत्येक परिच्छेदातल्या किंवा प्रत्येक स्टांजामधून प्रत्येक चरणातून एक बोध जरी लिहिला तरी तुमचं उत्तर 2 ते 3 ओळीमध्ये होतं, बरोबर. किंवा तुम्ही तुमच्या मनाने समग्र संदेश कवितेतनं तुम्हाला काय मिळाला तो तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही असंही लिहू शकता की प्रस्तुत कवितेतून संत तुकडोजी महाराज आपणास नवीन. उत्तर असं अभिप्रेत आहे की प्रस्तुत कवितेतून संत तुकडोजी महाराज आपणास मानवी जीवनातील व्यायामाचं अनन्यसाधारण महत्त्व पटवून देतात. आता संदेश काय देत आहेत ते, तर सतत आणि नित्य नियमाने व्यायाम केल्यास सुदृढ शरीराबरोबरच आपले विकार दूर होऊन आपलं आयुष्यमान वाढतं. हा मोलाचा संदेश या कवितेतून कवी आपणास देतात. असं उत्तर लिहिलं तुमच्या शब्दामध्ये तरी त्याला 2 गुण मिळतात. जर स्पेलिंग मिस्टेक नसेल किंवा वाक्यरचनेत काही चूक असेल, नसली चूक, तर 2 पैकी 2 गुण मिळतात. मुलांनो, हे हातचे गुण आहेत. 8 पैकी 8 गुण सुद्धा बोर्डाच्या पेपरला आम्ही देत असतो या प्रश्नाला, जर तुमची चूक नसेल तर. तर त्यासाठी हा प्रश्न जो आहे 8 मार्काचा, हा तुमच्यासाठी लॉटरी आहे. त्यामुळे ह्याच्यावर जास्त मेहनत करायची या प्रश्नावर प्रत्येक कवितेच्या. आता 5वा भाग बघूया. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ. हा सुद्धा 2 गुणांचा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. पहिला आहे व्यायाम. व्यायाम म्हणजे कसरत किंवा कवायत. दुसरं आहे भोजन. भोजन म्हणजे जेवण. तिसरं आहे रुधिर. रुधिर म्हणजे रक्त. आणि चौथं आहे गौरव. गौरव म्हणजेच सन्मान. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मला वाटतं घाई होत नाही आणि तुम्हाला व्यवस्थित सगळं समजतंय, बरोबर ना. आता इतर स्वाध्यायकृती मधला प्रश्न 3रा जो आहे तो आपण बघूया. मुलांनो, व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा असं विचारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 9 मुद्दे मांडायचे आहेत. कळलं? तुम्ही पेन्सिलीने नोट डाऊन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. व्यायामाचे फायदे काय आहेत ते 9 फायदे इकडे लिहायचे आहेत. उदाहरणार्थ उत्तर असं अपेक्षित आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मुद्दे आहेत त्यातले ते नोट डाऊन करा आणि नंतर मग ते सेंटेन्स फॉर्म करून मोठं वाक्य तुम्ही लिहू शकता. सगळ्यात पहिला मुद्दा मी इकडे सांगेन की आयुष्य वाढते.
तर व्यायामाचा पहिला फायदा आहे शरीरातील स्नायू बळकट होऊन आयुष्य वाढतं. दुसरा मुद्दा आहे रक्तव्यवस्था. मुलांनो, व्यायाम केल्यामुळे आपली रक्तव्यवस्था सुरळीत होते. तिसरा मुद्दा आहे प्रतिकारशक्ती. मुलांनो, व्यायामामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढत असते. चौथा मुद्दा आहे आळस दूर. म्हणजेच व्यायाम केल्यामुळे आपल्या अंगी असलेला आळस आहे हा सदैव दूर होतो. पुढचा मुद्दा आहे माझा अन्नपचन. आता व्यायाम केल्यामुळे अन्नाचं काय होतं? सहजच पचन होतं. बरोबर. पुढचा मुद्दा आहे जडत्व. जडत्व म्हणजे जडपणा, स्थूलपणा. मग व्यायामामुळे आपलं जडत्व हे दूर होतं. त्यानंतर उत्साह व तरतरी. व्यायामामुळे काय होतं? शरीरामध्ये उत्साह संचारतो आणि तरतरी येते. पुढे आहे हाच उत्साह मुद्दा पूर्ण शरीरामध्ये घेतलेला आहे आणि पुन्हा हाच मी उत्साह मुद्दा काम करण्याबाबत वापरते. म्हणजे कसं होईल? अगोदर मी काय म्हटलं? तर व्यायामामुळे शरीरात उत्साह व तरतरी येते. तर आता मी हे वाक्य म्हणते की व्यायामामुळे काम करण्यामध्ये उत्साह वाढतो. बरोबर. शरीरात उत्साह आणि तरतरी येतेच, पण काम करण्यामध्ये सुद्धा उत्साह वाढत असतो. आता शेवटचा मुद्दा आहे शरीरातील पित्त, कफ, वायू यांचं प्रमाण काय होतं? व्यायाम केल्यामुळे संतुलित राहतं. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत व्यायामाच्या? व्यायामाविणं म्हणजे व्यायामाशिवाय, व्यायाम न केल्यामुळे काय काय होऊ शकतं? तर वरचेच काही मुद्दे तुम्ही इथे उचलू शकता. तुम्हाला एकूण 7 मुद्दे इथे मांडायचे आहेत. तर वरून होकारार्थी वाक्य घ्यायची आणि नकारामध्ये बदलायची आणि मग ते व्यायाम न करण्याचे तोटे होऊ शकतात. बघा कसं ते सांगते. पहिला मुद्दा येतोय, सात्विक भोजन जरी केलं तरी त्यातून विकार निर्माण होतात. का विकार निर्माण होतात? तर आपण जेवलो, साधं जेवण जेवलो, पण व्यायामच जर झाला नाही शरीराचा तर आपल्याला विकार निर्माण होतील, आपण आजारी पडू. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे व्यायामामुळे किंवा व्यायामाविणं म्हणजे व्यायामाशिवाय शरीरामध्ये जडत्व येतं, स्थूलपणा येतो. तिसरं आहे रक्तव्यवस्था दुबळी होते, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थितपणे होत नाही. हा माझा तिसरा मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा आहे शरीरातील पित्त, कफ, वायू यांचं प्रमाण वाढतं. आता पाचवा मुद्दा मी इथे सांगू इच्छिते की शरीरात आळस वाढतो. बरोबर. आणि शेवटचा मुद्दा सांगते मी की शरीरामध्ये तरतरी आणि काम करण्याची स्फूर्ती राहत नाही. कशामुळे? व्यायामाविणं. व्यायाम केला नाही तर. कळलं? हे त्याचे फायदे आणि तोटे आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 5वा, चूक की बरोबर. त्यातलं पहिलं आहे व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो. सांगा बरं. अगदी छोट्या मुलाला जरी तुम्ही, तान्ह मूल असेल, हे तान्ह मूल फार काळ झोपेतच असतं, तर त्या तान्ह्या मुलाला जर तुम्ही गादीवर ठेवलं, तो शिशी शुशू करतो, त्यावेळेला तुम्ही त्याला काय करता? पूर्ण स्वच्छ करता आणि पुन्हा त्याला बांधून ठेवता. मग ते बांधलेलं सोडल्यानंतर सुद्धा तो काय करतो? छोटं बाळ पाय मारतो, हात मारतो. भले त्याला डोळे उघडता येत नसेल तरी रडण्याच्या कृती करत असतो. रडणं म्हणजे सुद्धा काय? तर आतल्या शरीरातल्या ज्या पेशी किंवा जे काही आहे, तर शरीराच्या आतल्या सर्व गोष्टी आहेत त्यांना व्यवस्थितपणे व्यायाम दिला जातो. तुम्ही रडता करत त्यावेळेला आतलं पूर्ण शरीर, बॉडी जी आहे ती हलत असते. बरोबर. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा व्यायामच आहे. म्हणजे मला सांगा, व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो की नाही? अगदी छोट्या बालकापासून ते मोठ्यांपर्यंत, मोठे म्हणजे म्हाताऱ्यांपर्यंत सुद्धा. केरळ वगैरे मध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्या म्हाताऱ्या बायका, अगदी 80च्या घरात गेलेल्या बायका सुद्धा छान प्रकारे योगासनं करतात वगैरे, त्यांचे व्हिडिओज येत असतात. बरोबर. म्हणजेच व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो. बरोबर आहे. दुसरं आहे व्यायामाने जडत्व वाढते. जडत्व म्हणजे सुस्ती किंवा स्थूलपणा वाढतो. बरोबर आहे. म्हणजेच व्यायामाने जडत्व वाढते.
आता जडत्व व्यायाम नाही केला तर वाढतं, व्यायाम केला तर जडत्व वाढतं का? नाही. त्यामुळे हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. आता प्रश्न 6वा आहे, शब्दसमूहांबद्दल एक शब्द चौकटीत लिहा. त्यातला पहिला आहे स्वतःची कामे स्वतः करणारा. बघा, आत्मनिर्भर भारत आपण सतत ऐकत आहोत. मग स्वतःची कामे स्वतः करणारा कोण असतो? स्वावलंबी. कळलं? आता दुसरं आहे एका अंगाने केलेला विचार. एका अंगाने म्हणजे एकाच बाजूने केलेला विचार, याला काय म्हणतात? एकांगी. ए एडक्यातला ए, क ला काना का, त्यावर अनुस्वार कांग, आणि ग गवतातला ग, त्याला दुसरी वेलांटी गी, एकांगी. बरोबर? चला, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. आता शेवटचा प्रश्न आहे, आरोग्यम धनसंपदा या उक्तीतील विचाराचा विस्तार करा. आता आरोग्यम धनसंपदा याबद्दल आपल्याला आपलं मत लिहायचं आहे. मुलांनो, ह्या कवितेच्या अनुषंगाने तुम्ही लिहू शकता किंवा स्वतःच्या अनुभवाने तुम्ही लिहू शकता. मॉडेल आन्सर असं असलं पाहिजे किंवा असं असावं, उत्तम आरोग्य ही मानवाची सर्वात मोठी दौलत आहे. तुम्ही पैशाने खूप श्रीमंत असाल, पण हे सुख उपभोगण्यासाठी तुमचं शरीर जर तंदुरुस्त नसेल तर त्या पैशाचा किंवा श्रीमंतीचा उपयोग काय आहे? काहीच नाही आहे. म्हणजेच काय, तर आरोग्य चांगलं असलं की मन कसं असतं? प्रसन्न असतं आणि उत्साही पण असतं. म्हणजेच जीवनातील प्रत्येक आनंदाचा तुम्हाला मनापासून आस्वाद घेता येतो, तुमच्याकडे आरोग्य चांगलं असेल तर. आमचे बाबा म्हणतात, लहानपणी देवासमोर दिवा लावला की आम्ही सगळी भावंड शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा ही प्रार्थना म्हणत असू. त्याच वेळी आरोग्याचं महत्त्व आमच्या मनावर असं ठसलं गेलं आहे किंवा बिंबवलं आहे. निरोगी आपल्याला राहायचं असेल तर दररोज आपण काय केलं पाहिजे? थोडा वेळ का होईना व्यायाम केला पाहिजे. आणि व्यायामामुळे आपलं आरोग्य उत्तम राहतं आणि कोणतंही काम करण्यास आपल्यामध्ये उत्साह आणि तरतरी येतो. आणि त्यामुळेच आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं आहे. मला वाटतं उत्तरं तुम्हाला समजली असतील. तुम्हाला विशिष्ट वेळ दिला जाईल, त्या वेळेत तुम्हाला वर्कबुक करेक्शनसाठी पाठवायची आहेत. फर्स्ट सेमिस्टर जवळ येत आहे. त्याचा अभ्यासक्रम भाग पहिला आणि भाग दुसरा असेल. जे पाठ शैक्षणिक वर्ष 2020-21 यासाठी कट केलेला पोर्शन आहे तो तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे. पण वेळोवेळी जसं जसं पाठ आम्ही शिकवत जाऊ त्यावेळेला तुम्हाला पुन्हा एकदा ते निदर्शनास आणलं जाईल. बरोबर आहे? आता इथपर्यंत वर्कबुक सगळ्यांनी कंप्लीट करायची आहेत. कळलं? थँक यू.